नमस्कार, मी रिया. आपलं सोशल चर्चामध्ये सहर्ष स्वागत. संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहताना दिसत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे, पण देशभरात असे काही मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी लोकसभेची हाय व्होल्टेज लढत होतीये. त्यातलाच एक मतदारसंघ म्हणजे हैदराबाद लोकसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ 1984 पासून MIMचा बालेकिल्ला राहिला आहे. तेव्हा ओवेसी यांचे वडील सुलतान सलाहुद्दीन ओवेसी यांनी ही जागा जिंकली होती. त्यानंतर 2004 पासून ही जागा असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे आहे. पण यंदा ओवेसी यांचा विजयरथ रोखण्यासाठी भाजपकडून माधवी लता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ओवेसी यांच्या विरोधात भाजपनं माधवी लता यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्या एकाच प्रकाश झोतात आल्या. त्यावेळी अनेकांच्या मनात या माधवी लता आहेत कोण असा प्रश्न उपस्थित झाला. त्यांचं आजपर्यंतचं कार्य काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कोण आहेत या माधवी लता? माधवी लता किंवा कोंपेला माधवी लता या तिहेरी तलाक विरोधातील भाजपच्या मोहिमेचा चेहरा होत्या. सांस्कृतिक कार्यकर्त्या माधवी हैदराबादच्या विरिंची हॉस्पिटलच्या अध्यक्ष आहेत. माधवी लता एक व्यावसायिक भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. माधवी लता यांचे पती विश्वनाथ हे विरिंची हॉस्पिटलचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. माधवी लता यांना धार्मिक वक्ता म्हणूनही ओळखलं जातं. त्यांची बांधिलकी हिंदू कारणांसाठी आहे. माधवी लता अनेक धर्मादायी संस्थांशी देखील संबंधित आहेत. लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट, लथामा फाउंडेशन आदी संस्थांशी त्या निगडीत आहेत. हैदराबादमध्ये भाजपकडून रिंगणात उतरलेल्या या 49 वर्षीय पहिला महिला उमेदवार आहेत. ओवेसींच्या मतदारसंघातून माधवी लता यांच्या नावानं आश्चर्य व्यक्त केलं जात असलं तरी माधवी लता म्हणाल्या की मी 1 वर्षापासून मतदारसंघात काम करत आहे. गेल्या वर्षभरात आपण दररोज त्या सर्व भागांना भेट देत आहोत आणि 11-12 तास काम करत आहोत, जिथे काहीही नाही आहे. स्वच्छता नाही आहे, शिक्षण नाही आहे, मदरशांमध्ये मुलांना जेवण मिळत नाही आहे, मुस्लिम मुलं बालकामगार बनत आहेत, त्यांना कोणतंही भविष्य नाही आहे आणि हिंदू मंदिरे आणि घरे बेकायदेशीरपणे ताब्यात घेतली जात आहेत. माधवी लता हैदराबादच्या जुन्या शहरांबद्दल म्हणाले की जुने शहर आणि अशी दयनीय स्थिती का आहे? लोकशाही 40 वर्ष निवडून आलेला प्रतिनिधी म्हणून एखाद्याचा मतदारसंघ असेल तर आता त्याची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करा. त्यांनी आता निवृत्ती घ्यावी. 21 लाख मतदारांच्या अश्रूंनी नवी दिल्ली हलवली आहे आणि त्यांनी हैदराबादमध्ये युद्धाची घोषणा केली. आता या लोकांना न्याय मिळेल असंही माधवी लता म्हणाल्या. ओवेसी ही भाजपची बी टीम नाही आणि त्यांना या जागेवरून उमेदवारी दिल्यानं हे सिद्ध झाले असंही माधवी यांनी सांगितलं आहे. बाकी काही असलं तरी ओवेसी यांच्यासाठी हैदराबाद लोकसभेचा पेपर पहिल्यासारखा सोपा नसणार हे मात्र नक्कीच. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.